हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे. आपण बघणार आहोत आज भाग्यांक 8 ज्यांचा आहे त्यांच्यासाठी येणाऱ्या भविष्य काळात म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025च्या आत कोणत्या घटना तुमच्यासोबत घडणार आहेत. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर आणि हेल्थ हे सगळं कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भाग्यांक कसा कॅल्क्युलेट करायचा हे पुन्हा एकदा सांगते की पूर्ण जन्मतारखेची जी बेरीज आहे ती असते तुमचा भाग्यांक. ऑब्विसली की तुम्ही तुमचं जाणून घेतलं असणार म्हणून तुम्ही ह्या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय. तरीही एक उदाहरण म्हणून देते की समजा 24/10/1983 ही जर तुमची जन्मतारीख असेल तर प्रत्येक आकड्याची बेरीज करायची आणि मग तो जो आकडा येतो त्याची सुद्धा बेरीज करायची. सिंगल डिजिट आलं तर चांगली गोष्ट आहे, पण 2 अंकी आला तर त्या दोघांची बेरीज करायची आणि तो येतो तुमचा भाग्यांक. बघूया आपण 8 नंबर ज्यांचा आहे त्यांच्यासाठी काय आहे. रिलेशनशिप, सुंदर रिलेशनशिप. 8 नंबर ज्यांचा भाग्यांक आहे त्यांच्यासाठी आहे की नवीन, समजा तुम्ही ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये असाल तर हे रिलेशन ग्रो होणार आहे. हे नाते संबंध हे खूप पुढे जाऊन त्याला एक काहीतरी मूर्त स्वरूप येणार आहे. या नात्याला लग्न होण्याची शक्यता, लग्न नसेल झालं तर लग्न होईल, लग्न झालं असेल तर मॅरिटल लाईफ सुखाचं राहील या 4 महिन्यामध्ये. ठीक आहे. आणि जर तुम्ही म्हणजे काहीच नाही, तुम्ही सिंगल आहात तर समोरून तुम्हाला एखादं मागणं लग्नासाठी किंवा रिलेशनशिपसाठी येण्याची शक्यता आहे. आता बघूया आर्थिक याच्यामध्ये द लव्हर्सचं काढायला. युनिव्हर्सचा तुम्हाला काय म्हणतात आशीर्वाद आहे. पार्टनरशिपमध्ये जर काही बिझनेस एक्स्ट्रा करू शकलात तर करा. अपोजिट पार्टनर सोबत केलात तर त्याच्यामध्ये जास्त चांगलं फळ मिळेल. तर तुमच्याकडे चांगली इन्व्हेस्टमेंट असेल तर नवीन एखादं स्टार्टअप करायला काहीच हरकत नाही असं एक कार्ड सांगतं. आणि जर केलं तर पार्टनरशिपमध्ये करायला काही हरकत नाही. पार्टनरशिपमध्ये केलं तर अपोजिट सेक्स पार्टनर असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल. करिअरमध्ये आलेलं आहे नो जजमेंटचं कार्ड रिव्हर्स आले, म्हणजे एकही चूक करू नका. तुमची एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते असं हे कार्ड सांगतं. तो तुमचा जी काही नोकरी आहे, तन मन धन ओतून तुम्ही ती नोकरी करताय ना, त्यात चूक करू नका. कारण ह्या येणाऱ्या पिरियडमध्ये सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये तुमच्या चुकीची खूप बेकार शिक्षा मिळू शकते. म्हणजे डिमोशन्स असेल किंवा नोकरी जाणे असेल, तो चुका करू नका, मनापासून करा बाबा. झालं. आता आहे हेल्थच्या बाबतीत काय. 8 नंबर पेज ऑफ सॉर्ट्स रिव्हर्स आहे. तो गोष्टी ना सिरियसली घ्या. ज्याचे पेज ऑफ सॉर्ट्स रिव्हर्स पोझिशनमध्ये आलेला आहे तो काय म्हणतात, जिथे तब्येतीला रिस्क असेल अशा गोष्टी करायच्या नाहीत, पूर्णपणे अवॉइड करायच्या. म्हणजे अगदीच आता थंडीचा सीझन येतोय, मी एक उदाहरण देते. थंडीचा सीझन येतोय तर थंड पाणी अवॉइडच करा. काळजीच घ्यायची आपल्याला. अपोजिट एकदम उलटा विचार करायचा, गरम पाणी प्या. मी हे एक उदाहरण देते. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक्स्ट्रीम काळजी तुम्हाला घ्यायला लागणार आहे. सिरियसली घ्या, नाहीतर त्याचा तुमच्या तब्येतीला फटका बसू शकतो असं आपल्याला कार्ड सांगते. नेक्स्ट आपण बघणार आहोत तुमच्या एंजल्सचा तुमच्यासाठी काय मेसेज आहे. ठीक आहे. आता ह्या 4 महिन्यांमध्ये सर्वायवलसाठी एंजल्स तुम्हाला काय सांगू इच्छितात. एंजल्स म्हणतात इट्स अप टू यू. जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. जे तुम्हाला इनर स्ट्रेंथ तुमची जे सांगेल, जे मनापासून येईल तो निर्णय घ्या. मनापासून करा जे करायचे ते, असं सांगते. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात खूप जणांचं डिसिजनमध्ये ना इन्व्हॉल्वमेंट घेऊ नका. तुम्हाला वाटतंय म्हणून करा असं कार्ड सांगतात. आता बघूया की तुमच्या गुरूंचा तुम्हाला काय संदेश आहे. आता इथे जरी साई टॅरो कार्ड्सने आपण उत्तर काढत असलो तरी तुम्ही ज्याही गुरूंना मानता, तुम्ही साईबाबांना मानता, स्वामींना मानता, दत्तगुरूंना मानता, कलावती यांना मानता, गजानन महाराज, शंकर महाराज, ज्यांना तुम्ही मानता त्यांना विचारा, डोळे बंद करा, त्यांना सांगा तुमच्यासाठी जो काही संदेश आहे तो तुम्हाला मिळून जाईल आज या कार्डच्या थ्रू. ठीक आहे. बघूया द डिस्कवरी. द वर्ल्ड इज युअर होम, बी हॅपी व्हेरेवर यू आर. ओके. म्हणजे तुमच्या गुरूंना असं सांगायचं आहे की जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी आनंद हा आपल्या मानण्यामध्ये असतो. तो बाहेर शोधू नका, तो तुमच्या आतमध्ये असतो.
ठीक आहे. जसं देव आपण म्हणतो देव दगडात नाही, आपल्या स्वतःत मनात हृदयात आहे. तसं गुरूंना सांगायचं आहे की आनंद जो आहे तो तुमचा हॅपीनेस आहे जी हे हे विश्वाची माझी घरं, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद मानायला शिका. समोरचा आनंदी झाला तरी त्याच्यातही आपल्याला आनंद वाटला पाहिजे, असं आपल्याला आपले गुरु सांगतात. आशा करते की तुम्हाला माझं आजचं सेशन आवडलं असेल. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच.